हाय गाइस, वेलकम टू माय चॅनल. मी आज कुठे माहिती हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. तुम्हाला व्हिडिओच्या टायटलवरून कळालं असेल की मी आज कुठे आली आहे. आज मी तुम्हाला घेऊन चालले आहे महाराष्ट्रातल्या एका खूप वेगळ्या आणि शांत जागी. ते आहे लोणार सरोवर. पण त्याआधी लोणारच्या जवळच आम्ही एका फाट्याजवळ थोडा वेळ थांबलो. तिथे खूप साधी घरगुती कढी खिचडी खाल्ली आणि सोबत भजे पण होते. खरं सांगायचं तर प्रवासात असं जेवण मिळालं की मन अजून फ्रेश होतं. मोठ्या हॉटेलपेक्षा अशा साध्या जागा जास्त लक्षात राहतात. या साईडची म्हणजेच मराठवाडा साईडची कढी खिचडी आणि भजी खूप फेमस असतात. तुम्ही इथे कधी आलात तर ते ट्राय करायला नक्की विसरू नका. लोणार सरोवर फक्त निसर्गरम्य नाही, तर ऐतिहासिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या खूप महत्त्वाचं ठिकाण आहे. सुमारे 50,000 वर्षापूर्वी इथे उल्कापात झाला आणि त्यामुळे हा मोठा क्रेटर तयार झाला. या सरोवराचं पाणी खारं आणि क्षारीय आहे आणि म्हणूनच नासा सारख्या संस्था इथे अभ्यासासाठी येतात. इतकंच नाही तर इथे असलेली मंदिरे 6व्या ते 12व्या शतकातील आहेत. जसे दैत्यसूर मंदिर, रामगया मंदिर, कमलजा देवी मंदिर. ही मंदिरे हिंदू पुराणकथांशी जोडलेली आहेत आणि त्या काळात लोणार एक महत्त्वाचं धार्मिक केंद्र होतं. हे ठिकाण फक्त पाहायचं नसतं, तर अनुभवायचं असतं. इथे आल्यावर मन आपोआप शांत होतं. आजचा हा व्हिडिओ जास्त टुरिस्टी नाही, तर एक पर्सनल एक्सपिरियन्स आहे. लोणार सरोवरात एंट्री घेताना एंट्री फी होती फक्त ₹40. आत शिरताच एक गोष्ट लगेच जाणवली. इथलं वातावरण खूपच वेगळं आहे. हवा स्वच्छ, आजूबाजूला शांतता आणि निसर्गाचा एक वेगळाच मूड. एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. इथे शूज घातले तरच बरं, कारण लोणार सरोवराकडे जाणारा रस्ता थोडासा ट्रेक सारखा आहे. खडी, उतार, चढ म्हणजे फ्लिप फ्लॉप्स किंवा चप्पल अव्हॉइड करा प्लीज. प्रॉपर शूज असतील तर चालणं इझी होतं आणि ट्रिप पण एन्जॉयबल राहतो. अजून इथे येताना पाणी नक्की सोबत घ्या आणि अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्लास्टिक बॉटल वगैरे प्लास्टिक काहीच आणू नका प्लीज. लोणार सरोवर खूप सेन्सिटिव्ह इकोसिस्टीम आहे. आपण थोडी काळजी घेतली तर ही जागा अजून अनेक वर्ष अशीच सुंदर राहील. लोणार परिसरात खूप मंदिरे आहेत, पण या ट्रिपमध्ये मी फक्त 4 मंदिरेच कव्हर केली. सगळं बघण्यापेक्षा थोडं बघून ते शांतपणे अनुभवणं मला जास्त महत्त्वाचं वाटलं. लोणार सरोवरात जवळ गेल्यावर एक वेगळंच फिलिंग येतं. पाणी, आजूबाजूचा निसर्ग आणि ती शांतता. काही बोलावंसं वाटत नाही, फक्त बसून बघावंसं वाटतं. हे ठिकाण लाऊड नाही, पण खूप खोल आहे. लोणार सरोवर माझ्यासाठी फक्त एक टुरिस्ट स्पॉट नाही, तर एक एक्सपिरियन्स आहे. जर तुम्ही निसर्ग आवडणारे असाल, थोडं चालायला तयार असाल आणि शांत जागा शोधत असाल, तर हे ठिकाण नक्की भेट द्या. आय नो मी आता लोणारची सर्व माहिती दिली, तर बघूत माझा व्हिडिओ मी काय-काय केलं, काय-काय पाहिलं समोरच्या व्हिडिओमध्ये बघा. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.
हां. हाय गाइस, वेलकम टू माय चॅनल. मी आज कुठे माहिती, मी आज लोणारची ट्रेकिंग करत आहे. इट्स टू टायरिंग अँड आय एम टायर्ड. मला बिबट्याची भीती वाटते. मला कोणतरी सांगितले तर बिबट्या आहे म्हणून. मला एवढी भीती वाटते ना. आजचा माझा लुक कसा वाटला तुम्हाला? आज का मौसम बहुत सुहाना है. मैं यहाँ मज़े कर रही हूँ अँड आय एम लाइकिंग इट व्हेरी मच. मी ट्रेकिंग करते पण मी जॅकेट घातलंय, पण मला जराशी पण गरमी होत नाहीये. विचारा का? कारण इथं थंडीचा मौसम आहे. सध्या 12 ते 1 वाजले असतील तरी मला गरमी बिलकुल होत नाहीये. आणि हे वातावरण खरंच खूप छान आहे. मला खूप छान वाटतंय. आय एम लव्हिंग इट. हे जे तुम्ही बघताय मागे ते राम मंदिर आहे. मला बी माहीत नव्हतं. आता आजूबाजूला जे चलणारे आहेत ना त्यांनी सांगितलं. येताना खूप फिसलन भरी राह होती. थोडंसं असं मठ टाईप, चिखल थोडेसे झाडं पडलेले, पण मजा आली. थोडीशी घसरले पण मी एकदा दोनदा, बट इट फील्स गुड अँड आय लाईक इट. दिसतंय तुम्हाला परिसर इथे सगळीकडे. तलाव इथून म्हणजे जो लेक आहे तो इथून सुरू झालाय. दिस इज द एंड पॉइंट ऑफ लोणार सरोवर. हे आहे मंदिर, हे आहे पाण्यामध्ये. आता यात आज जाता येते की नाही मला माहीत नाही. मी फायनली इथपर्यंत आले. कशी आले ते मलाच माहिती आहे. इट्स व्हेरी टायरिंग आणि खूप घाम येते. मी शूज घालून यायला पाहिजे होते. मी घातली चप्पल.
चप्पल घालून कोणी येऊ नका, शूज घालून या. ट्रेक सारखं आहे. मी तर अर्ध्या रस्त्यातच वापस जाणार होते, एवढी थकले. पण मी कॉन्फिडन्स गेन केला आणि आले. फायनली हा व्ह्यू बघितला. दिस इज द लोणार सरोवर. हा परिसर खरंच खूप शांत आहे. एकदम असं चिमणीचा बस किलकिल आवाज येत आहे, थोडासा बदकाचा आवाज येत आहे, थोडासा खारुताईचा आवाज येत आहे. एवढा सुंदर परिसर आहे ना. आणि सोबत प्लीज प्लास्टिकचे बॉटल, प्लास्टिकचे वेफर्स वगैरे काहीही घेऊन येऊ नका. तुम्हाला पाणी हवं असेल तर तुमच्या घरच्या बॉटलमध्ये आणा आणि ती बॉटल घरी घेऊन जा. इथे काहीही फेकू नका प्लीज. आणि बस हे आहे हनुमानजी. तिकडे तोंडे वाटतं. इथून बॅक साईड दिसत आहे. आणि पाणी एवढं सुंदर आणि शांत आणि एकदम थंड वाटतंय ना. आय एम रिअली एन्जॉयिंग अ लॉट. मला वाटतं नाही जाता येणार. खूप कूल आणि असं शांत वाटतंय. चिमण्यांची किलकिलाट ऐकली? चिमण्यांची किलकिलाट ऐकली का?